मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा एकदा मैदानात। आजपासून जरांगे पुन्हा उपोषण करणार। धनंजय देशमुखांसह संतोष देशमुखांची मुलं जरांगेंच्या भेटीला। जरांगेंनी उपोषण करू नये, देशमुख कुटुंबियांचं आवाहन। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज मोर्चा। मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत मोर्चाचं आयोजन। प्रेमानं मागा, सगळं देऊन टाकू, आपली कोणत्याही पदासाठी महत्त्वाकांक्षा नाही, खासदार सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य। भंडाऱ्यातल्या आयुध निर्माण फॅक्टरीतल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा। मुदत ठेवीबाबत चिंता नाही, पण नियोजन केलं नाही तर गडबड होईल। बीएमसीच्या अर्थकारणावरून आयुक्त गगराणी यांचा इशारा। पुढील 2 वर्षात सक्त नियोजनाची गरज। वसई महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पावरून कोर्टाने सुनावलं। पैसे नाहीत असे कसे म्हणता? सरकारची भूमिका चमत्कारिक असल्याची सर्वोच्च न्यायालयाची प्रतिक्रिया। 1 एप्रिलपासून प्रवास महागणार, 5 ते 10 रुपयांनी वाढणार टोल टॅक्स। वाहनांच्या वर्दळीमुळे वाढला देखभालीचा खर्च। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।